नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन लिगँड इंटरॅक्शन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये जो काही आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी जे काही रफ नोट्स असतील त्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेल्या आहेत आणि जे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत. तर चला आता माझं थोडं सुरुवात करूयात. जे हे प्रोटीन लिगँड इंटरॅक्शन ही जी प्रोसेस आहे ती कशासाठी क्रुशल म्हटली जाते. जे काही बायोलॉजिकल प्रोसेस असतात वेगवेगळ्या सेल्समध्ये किंवा जे सिग्नल ट्रान्सडक्शन असेल किंवा त्या पूर्ण सेलचं जे काही मेटाबॉलिझम वगैरे असेल, तसंच इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी याचा प्रोटीन लिगँड इंटरॅक्शनचा खूप मोठा इम्पॅक्ट त्याच्यावरती पडत असतो आणि जे काही बायोलॉजिकल प्रोसेस असेल त्याला रन करण्यासाठी याचा इंटरॅक्शन हे होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला इंटरॅक्शन हे पाहायला मिळतात. तर एन्झाईम सबस्ट्रेट इंटरॅक्शन त्याला आपण ES कॉम्प्लेक्स किंवा ES इंटरॅक्शनसुद्धा म्हणतो, जेणेकरून एन्झाईम आणि सबस्ट्रेटचं जे काही कॉम्प्लेक्स फॉर्मेशन झाल्यावरती त्याच्यापासून एक न्यू प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतो. तसंच जर जे काही रिसेप्टर असतील त्याचं लिगँडसोबत बाइंडिंग झाल्यानंतर जे काही तिचं अटॅचमेंट असेल किंवा त्या सेल सरफेसवरती जर रिसेप्टर असतील तर त्याला ते अटॅच झाल्यानंतर त्या सेलमध्ये ते सिग्नल पास करतात की अशा ठिकाणी अशा जे काही ॲक्टिव्ह साईट आहे त्याच्यावरती जे काही लिगँड असेल किंवा प्रोटीन असेल किंवा वेगळा एखादा जो काही सबस्ट्रेट आहे तो बाइंड झालेला आहे, तर तिथं ते जे बाइंडिंग आहे ते रिसेप्टर लिगँड इंटरॅक्शन आपण म्हणतो. तसंच जर आपण पाहिलं तर प्रिसिपिटेशन रिॲक्शनमध्ये अँटीजन आणि अँटीबॉडीचं इंटरॅक्शन होतं. तसंच जर आपण पाहिलं की प्रोटीनचं हॉर्मोनसोबत इंटरॅक्शन होतं आणि प्रोटीनचं ड्रगसोबतसुद्धा इंटरॅक्शन आपल्याला पाहायला मिळतं. असे वेगवेगळ्या टाईपचे इंटरॅक्शन हे होत असतात. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रोटीन इंटरॅक्शन ते डिस्कस केलं होतं, त्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहे की प्रोटीन लिगँड इंटरॅक्शन कसं होतं. आणि जर आपण याचे मेन जे काही प्रॉपर्टीज असतील किंवा कॅरेक्टरिस्टिक्स जे काही आहेत ते मेन जर पाहिले तर याची स्पेसिफिसिटी जास्त आपल्याला पाहायला मिळतं. एक स्पेसिफिक जे काही लिगॅमेंट असेल तोच एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनला बाइंड करतो आहे आणि त्याच्यातली जी काही ॲफिनिटी आहे ते खूप इन्क्रीज आहे किंवा हाय इफिशियन्सी किंवा एफिनिटी आपल्याला पाहायला मिळते. तसंच जर आपण पाहिलं ॲलोस्टॅटिक रेग्युलेशनमध्ये सुद्धा याच्यामध्ये याचं एक मेन कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतं. तर ॲलोस्टॅटिक रेग्युलेशन म्हणजे काय असतं, जो एखादा जो मॉलिक्यूल असतो त्याच्यावरती ॲक्टिव्ह साईट असतात, पण जो दुसरा काही मॉलिक्यूल असतो तो काय करतो, त्याच्या ॲक्टिव्ह साईटला बाइंड न करता दुसऱ्या साईटला बाइंड करतो आणि तरी पण जे काही प्रोटीन ॲक्टिव्हिटी ही चालू राहते किंवा त्याचं प्रोटीन बाइंडिंग हे चालू राहतं, त्याला म्हटलं जातं ॲलोस्टॅटिक रेग्युलेशन. म्हणजे जर आपण एक्झाम्पल घेतलं, ए जो मॉलिक्यूल आहे बी मॉलिक्यूलला त्याला बाइंड करायचं आहे. बी मॉलिक्यूलमध्ये एक स्पेसिफिक ॲक्टिव्ह साईट आहे आणि अशा वेगवेगळ्या साईट आहे ज्या ठिकाणी जे काही बाइंडिंग वगैरे हे होऊ शकते. पण जी काही ॲक्टिव्ह साईट आहे स्पेसिफिक साईट असेल त्याला बाइंड न होता तो दुसऱ्या जे काही साईट असेल त्याला जर बाइंड झाला तरी त्याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ते चालू राहते. ते याला म्हटलं जातं ॲलोस्टॅटिक रेग्युलेशन. हे त्याचं मेन पॉईंट आपल्याला पाहायला मिळतं. जे काही लिगँड असतील त्याला जे काही वेगवेगळ्या साईट असतात, तो जो काही प्रोटीन असेल तो कोणत्याही साईटला जरी बाइंड झाला तरी त्या प्रोटीनची ॲक्टिव्हिटी त्याचं फंक्शनिंग हे चालू राहतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग, ॲलोस्टॅटिक फोर्सेस, हायड्रोफोबिक फोर्सेस आणि वॉन्डरवॉल फोर्सेस आपल्याला पाहायला मिळतात. जे काही बाइंडिंग होतं एखाद्या लिगँडचं आणि प्रोटीनचं त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग करून त्याच्यामध्ये फोर्सेस वगैरे जनरेट करून इलेक्ट्रोस्टॅटिक जे काही फोर्स आहे तो जनरेट करून किंवा जे काही रेसिड्यू असतात ते हायड्रोफोबिक असतात, नॉन पोलर असतात. जे काही हायड्रोफोबिक असतं म्हणजे ते वॉटर हिटिंग असतात. जे काही फोर्सेस वगैरे असेल ते अटॅच वगैरे करून त्याचा वापर करून याच्यामध्ये बाइंडिंग ही होत असते प्रोटीन आणि लिगँडची. त्याच्यानंतर वॉन्डरवॉल फोर्सेसचं जर आपण पाहिलं तर हे वीक फोर्सेस हा म्हटला जातो. म्हणजे एखाद्या प्रोटीनचं आणि लिगँडचं एक वीक इंटरॅक्शन किंवा टेम्पररी इंटरॅक्शन याच्यामध्ये होत असतं आणि अशा जे काही फोर्स असेल किंवा बाइंडिंगने त्याचे जे काही इंटरॅक्शन हे कॅरी आउट होत असतं. त्याच्यानंतर जर आपण टेक्निक जर विचार केला, हे जे काही बाइंडिंग होतं हे टेक्निकली आपल्याला जर पाहायचं असेल, हा प्रोटीन त्या लिगामेंटला बाइंड झाला आहे हे आपल्याला जर आयडेंटिफाय करायचं असेल किंवा डिटेक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी मेन 5 मेथड आहे. पहिली जी मेथड आहे सरफेस प्लाझ्मॉन रेझोनन्स. ह्या टेक्निकमध्ये
याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये SPR सुद्धा म्हणतो. ह्या टेक्निकमध्ये आपण जे काही सरफेसवर काय असतं, जे सरफेसला जे काही बायोसेन्सिंग ही जी काही टेक्निक आहे ही बायोसेन्सिंग टेक्निक आहे आणि लेवल फ्री टेक्निक आहे. आणि हिची जी काही सेन्सिटिव्हिटी आहे ती हाय इफिशियन्सी आणि हाय सेन्सिटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते आणि याचा जो रिझल्ट आहे तो ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळतो. ह्या टेक्निकमध्ये काय होतं, जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो त्याच्यामध्ये चेंजेस येतात. ज्या वेळेस बाइंडिंग घडून येतं त्यावेळेस त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे चेंजेस व्हायला चालू होतात आणि तिथे एक कॉम्प्लेक्स फॉर्मेशन झाले, इंटरॅक्शन झाले, त्याच्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये चेंजेस आले तर मग आपल्याला समजतं की यांच्यामध्ये इंटरॅक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी जी टेक्निक आहे बायोलेअर इंटरफेरोमेट्री. या टेक्निकमध्ये जे काही सरफेसवरती जे काही सेन्सर आहेत त्याच्या इंटरफेरन्स जो काही पॅटर्न असेल तो मेजर केला होतो. म्हणजे ज्यावेळेस बाइंडिंग होतं त्यावेळेस जे त्याच्या पॅटर्नमध्ये आपल्याला चेंजेस वगैरे आलेले पाहायला मिळतात, तर चेंजेस ह्या टेक्निकमध्ये डिटेक्ट केले जातात. त्याच्यानंतर आयसोथर्मल टायट्रेशन कॅलोरोमेट्री ही जी टेक्निक आहे याच्यामध्ये थर्मोडायनॅमिक पॅरामीटरचा वापर केला जातो आणि ही जी टेक्निक आहे ती मोस्टली लो कन्झम्पशन जे काही सॅम्पल कन्झ्युम करते आणि हिची इफिशियन्सी आपल्याला जास्त पाहायला मिळते. सगळ्यात ज्या टेक्निक असेल त्या प्रोटीन लिगँड इंटरॅक्शनला जे काही डिटेक्ट करण्यासाठी वापरल्या जातात. त्याच्यानंतर न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जो काही मॅग्नेटिडमध्ये जो काही ॲटॉमिक न्यूक्लिय आहे त्यांनी किती प्रमाणामध्ये जे काही रेडिओ फ्रिक्वेन्सी असेल ती किती ॲब्सॉर्ब केली आहे ती डिटेक्ट याच्यामध्ये केली जाते. त्याच्यानंतर एक्सरे क्रिस्टलोग्राफी ही जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये जे काही क्रिस्टल असेल त्यामध्ये आपण क्रिस्टलचा यूज करतो, जे काही प्रोटीन आहे. त्याच्यानंतर याच्यावरती एक्सरेचा यूज केला जातो, म्हणजे जे काही प्रोटीनचं मिक्सचर आहे त्याच्यावरती डायरेक्टली एक्सरे जो काही आहे तो बंबार्ड केला जातो आणि त्याचं डिफ्रॅक्शन पॅटर्न असेल ते पुढे जे काही आहे ते डिटेक्टर डिटेक्ट करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये जर त्या कॉम्प्लेक्समध्ये जर इंटरॅक्शन झालं असेल तर त्याच्या पॅटर्नमध्ये सुद्धा चेंजेस वगैरे घडून येतात. कारण की जो पहिला पॅटर्न असतो तो वेगळा असतो आणि ज्यावेळेस त्याचं इंटरॅक्शन होते त्यात वेगवेगळे फोर्सेस हा अप्लाय केला जातो आहे. मग फोर्सेसमुळे त्याच्या पॅटर्नमध्ये चेंजेस वगैरे होतात. तर मग जे काही चेंजेस वगैरे असतील ते एक्सरे क्रिस्टलोग्राफीमध्ये आपण डिटेक्ट करू शकतो. तर अशा 5 मेन टेक्निकने जे काही प्रोटीन लिगँड जे काही इंटरॅक्शन आहे ते आपण डिटेक्ट करतो. आणि तसंच जे काही ॲप्लिकेशन वगैरे असेल ते पण आपण याच्यामध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. जे काही प्रोटीन लिगँड जे काही इंटरॅक्शन झालेले त्याच्यामध्ये आपल्याला ड्रग डिस्कवरीमध्ये किंवा एखादा ड्रग जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्याच्यामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वाटा आहे. आणि जे काही प्रोटीन इंजिनिअरिंग आहे म्हणजे एखादा प्रोटीन एखाद्या स्पेसिफिक लिगॅमेंटला कसा बाइंड होतो आहे, त्यात इफेक्ट काय आहे, त्याचं डिफ्रॅक्शन पॅटर्न वगैरे काय आहे, त्यात चेंजेस वगैरे काय येत आहेत, त्याचं फंक्शनिंग वगैरे पुढे जाऊन काय होतं आहे किंवा त्याच्या फंक्शनिंगमध्ये चेंजेस वगैरे येत आहेत का किंवा त्या एका इंटरॅक्शनमुळे वेगवेगळ्या जे काही प्रोसेस वगैरे आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस वगैरे झालेले आहेत ते सगळं डिटेक्ट याच्यामध्ये प्रोटीन इंजिनिअरिंगमध्ये केला जातो. म्हणजे त्याचा पूर्णपणे स्टडीज केला जातो की ह्या इंटरॅक्शनमुळे कोणते इफेक्ट झाले, चांगले झाले की वाईट झाले, त्याच्यामुळे त्याच्यावरती काय इम्पॅक्ट पडला, काय इफेक्ट झाले असतील किंवा अजून काही वेगळं आउटपुट निघालं असेल तर ते पूर्ण याच्यामध्ये स्टडी वगैरे केला जातो. त्याच्यानंतर बायोमेडिकल रिसर्चमध्ये जे काही मेडिकलमध्ये जे काही ड्रग वगैरे असतील किंवा जे वेगवेगळे जे काही वॅक्सिन वगैरे डेव्हलपमेंट वगैरे असेल त्याच्यामध्ये याचा रिसर्च करण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही प्रोटीन लिगॅमिन इंटरॅक्शनचा हेल्प वगैरे किंवा त्याचा स्टडी वगैरे करून त्याचं आयडेंटिफिकेशन वगैरे करून त्याच्यात वेगवेगळ्या टेक्निकमध्ये त्याचा यूज हा केला जातो. त्याच्यानंतर जे काही डायग्नोस्टिक जे काही एसे वगैरे असतात म्हणजे एखादी जर हे जे लिगॅमेंट असतात ते एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनला बाइंड करतात आणि स्पेसिफिक प्रोटीन ट्रिगर करण्यासाठी किंवा त्याची ॲक्टिव्हिटी पूर्णपणे ॲक्टिवेट करण्यासाठी वापरलं जातं. तर मग जे काही प्रोटीन असतील जर एखाद्या डिसीजमध्ये एखादा प्रोटीन स्पेसिफिक प्रोटीन सिक्रेट होत असेल, जर एक्झाम्पल आपण जर पाहिलं जे काही हार्ट अटॅकचे पेशंट असतात जे हार्ट अटॅक त्यांना येतो तर त्यावेळेस 3 मेन जे प्रोटीन आहे ते बॉडीमध्ये प्रोड्यूस होत असतात. ज्यावेळेस हार्टवरती दबाव येतो किंवा हार्टमध्ये जे काही ते मसल्स असतात त्याचं कॉन्ट्रॅक्शन जास्त होतं किंवा त्याला एक हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो त्यावेळेस जे काही CKMB असेल किंवा स्पेसिफिक जर म्हटलं तर ट्रॉप आहे आणि ट्रॉप-T हे जे काही प्रोटीन आहे ते प्रोड्यूस होतात आणि हे जे काही मार्कर असतील किंवा सिग्नल वगैरे असेल ते वेगवेगळे जे काही सेल वगैरे असतील त्याच्या रिसेप्टर जाऊन बाइंड होतात
आणि त्याच्यानंतर हे जे काही सिग्नलिंग वगैरे असेल ते डिटेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या डायग्नॉस्टिक जे काही एसे वगैरे असतील किंवा ब्लड टेस्टिंगद्वारे आपल्याला समजतं की या स्पेसिफिक पर्सनला असा एवढ्या प्रमाणात हार्ट अटॅक हा येऊन गेलेला आहे. कारण की ज्या वेळेस हार्ट अटॅक आलेला असतो तर तेवढ्याच प्रमाणामध्ये जे काही त्याचं प्रोटीन आहे ते सिक्रेट केलं जातं. तर मग असंच जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या डायग्नोस्टिक जे काही एसे वगैरे असेल त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा मदत होतो. जर एखादा स्पेसिफिक प्रोटीन जर ॲक्टिवेट दाखवत असेल, एखादा डिसीज कॉज झालेला असेल तर त्याला साईन करत असेल तर त्याच्यामध्ये लिगॅमेंटचे ॲक्टिव्हिटी पूर्णपणे इन्हान्स वगैरे करून तो स्पेसिफिक प्रोटीनला बाइंड करून त्याची ॲक्टिव्हिटी जाणून घेण्यासाठी किंवा आयडेंटिफिकेशन करण्यासाठी किंवा त्या डिसीजला क्युअर करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे जे काही डायग्नोसिस झाल्यानंतर त्याला क्युअर करण्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक आपण शोधू शकतो. तसंच त्याच्यानंतर थेरपेटिक अँटीबॉडी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा याचा वापर हा केला जातो. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर याचे ॲप्लिकेशन पण आहे, चॅलेंजेस पण खूप आहेत. जे काही त्याची बाइंडिंग ॲफिनिटी आहे ती प्रिडिक्ट आपल्याला आधी करावी लागते. तसंच जे ॲलोस्टेरिक साईट आहे ती पहिल्यांदा आयडेंटिफाय करावी लागते. मी जसं मगाशी सांगितलं की याच्यात ॲलोस्टेरिक रेग्युलेशन ही मेन प्रॉपर्टी की कोणत्याही साईटला जर तुम्ही बाइंड झाले तर तिथं तुम्हाला जे काही त्याची ॲक्टिव्हिटी ती चालू राहते. तर मग हे आयडेंटिफाय करण्यासाठी ॲलोस्टेरिक साईट हे त्याचं मेन चॅलेंज आहे. त्याच्यानंतर डायनॅमिक इंटरॅक्शन जर अंडरस्टँड करायचं असेल तर त्याच्यामध्ये खूप मोठं चॅलेंजेस आहे. तसंच जे काही सॉल्व्हंटचं जे काही इफेक्ट आहे ते अकाउंटिंग करण्यासाठी एक मेन चॅलेंजेस आपल्याला पाहायला मिळतं. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रोटीन आणि लिगॅंड इंटरॅक्शन आहे ते कसं होतं ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.